आसिफ भाई यांना विनंती असेल आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. आसिफ भाई. मॅनेजमेंटचा बजेट नाही. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती मुस्तकीम आपल्याला पाहायला मिळतील. ओ पहिलाच बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच पकडली गेली आहे. नदीम दायरेकर 0 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकची शिकार. मसला टीमला सगळ्यात मोठा धक्का. नदीम आपण पाहतोय 0 या आकड्यावरती बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर उमेर दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलसाठी आपण जर पाहिलं तर फेस करण्यासाठी उमेर आलेत. स्ट्राईकला षटकातील दुसरा बॉल. मुस्तकीम रनवे मध्ये प्रॉब्लेम थांबलेत. अगदी महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट सुपर सिलेक्टर मानगाव या टीमच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्वाचा सामना क्वालिफायची मॅच. टॉप 4 ची चौथी तिकीट कोणाच्या नावावरती असेल. पहिल्या दिवसामध्ये तुडील, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर इब्राहिम 11 महाड, तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं जिकडे आझाद आर्यन 11 माणगाव. आणि आज कोण असेल समोरचा फटका उमेरच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा षटकार. सहा धाबा त्यांना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धाबा पुढे गेल्या आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाला 6 धाबा. 6 धाबा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल ओ यावेळीचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉर्टम फुल आणि यावेळेला फुल सक्सेसफुल. उमेरच्या बॅटमधून ब्लास्ट झाला. 6 धावांसाठी अजून एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या खेळपट्टीवरती हळूहळू का होईना आता उमेर वरचढ दर्जाला पाहायला मिळतात. उमेर आता अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतात. षटकार ठोकले तेही 2 लगातारचे आणि तेही मुस्तकीम यांच्या अगेन्स्ट. मुस्तकीम मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पेश केली आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते खेळतात आणि टीमला एक मोठा दिलासा देण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून ते करतात. पण आता अपयश आलंय. ओ यावेळीचा बॉल भन्नाट वेगाचा पाहायला मिळेल आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल बघायला मिळतं. चांगल्या रीतीची गोलंदाजी. 2 षटकार आल्यानंतर तिसरा बॉल भन्नाट टाकला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते.
गाडीचा पॅड आपला बॉडी षटकातील आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल मुस्तकीम. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये काय केलं गेलं होतं मुस्तकीम यांच्याबद्दल ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन दाखवलं. अगदी स्लो बॉल टाकला, कमी गतीचा बॉल, समोर बॅटर होते उमेर, बॅट फिरवायची की नाही, डबल माइंडेड झाले, शेवटच्या क्षणी बॉलला हवेत उडवलं आणि तिकडे मात्र एक सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग मार्कवरती अगदी महत्वपूर्ण संगम असा टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवर्धन. ओ यावेळेचा ही बॉल उडवला, अप्रतिम फटका पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आणि या वेळेला षटकाची आपण जर पाहिलं तर एक चांगल्या दर्जाची सांगता करणारा हा षटकार पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती बघायला मिळाला 19 धावा आपण बघितलात. एका ओव्हरमध्ये 3 षटकार, 1 सिंगल, 2 डॉट असं षटक राहिलं मुस्तकीम यांचं. पहिल्याच बॉलवरती नदीम दारेकर बाद झाल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की या मॅच मध्ये धावा बनतील की नाही आणि या मॅच मध्ये मसाळा संघ कमबॅक करेल की नाही. पण त्याच वेळेला उमेर आले, त्यांनी 2 षटकार ठोकले आणि मग ते बघितल्यानंतर तिकडे आपण जर पाहिलं तर सलाउद्दीन यांनाही आपण जर पाहिलं तर त्यांच्याही बॅटमधून षटकार आला. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर शोएब आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी शोएब आले. पुढचा बॉल टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, पंचांचा इशारा वाईट बॉलचा झाला. एक अतिरिक्त सिंगल इकडे मात्र मैदानावरती स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढतीय 20 धावा. ओहो याही वेळेला समोर उडवला, क्षेत्ररक्षक आहेत आणि तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असेल. सीमारेखेच्या पलीकडे 6 धावांसाठी या वेळेला सुद्धा षटकार. काय बॅटिंग चालू आहे तिकडे उमेर, इकडे आपण जर पाहिलं तर सलाउद्दीन. या दोन्ही खेळाडूंनी अगदी मसेया संघाचा विश्वास आपला खांद्यावरती धरला. युसुफ 11 टीम मसेया. षटकातील आपण पाहणार आहोत पुढचा बॉल. या वेळेचा चेंडू कसा आहे, या वेळेचा बॉल वाईड आहे. बॅक टू बॅकचे 2 वाईट बॉल, एक वाईड होता, एक षटकार होता, त्यानंतर वाईट बॉल आपण पाहतोय. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये आपल्याकडे टीमसाठी. पंचांना जर वाटलं तरच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात येईल. चला स्पीडअप घ्या, अंपायर डिसिजन फायनल असेल विनंती आहे करतोय. जर पंचांना वाटलं असेल तरच तिसऱ्या पंचांची मागणी होईल. कुठल्याही टीमनं आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहात. चला स्पीडअप घ्या विनंती असेल, वेळ खर्च करायचा नाहीये. लक्ष वेधेन मी टीम श्रीवर्धनचं. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, चेक करा.
फेअर डिलिव्हरी आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला कळवण्यात आलाय. व्हाईट बॉलनं आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या वाढतीये. धावा फळकावरती 26 आपण पाहतोय. तिकडे मात्र तिसऱ्या बंधांची मागणी करण्यात आली होती आणि मग आता इकडे पुन्हा सज्ज होतील गोलंदाज. हो यावेळीच आक्रमण झाले. आडवा बॅटने भिरकावलं बॉलला सरळ सीमारेखेच्या बाहेर. षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळतात. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. काय खेळ चालू आहे. पुढचा बॉल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं. हा बॉल चुकीचा आहे हे कळलं जात आहे. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आला आणि एक अतिरिक्त सिंगल अजूनही स्कोर कार्ड वरती प्लस होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 33 धावा धावफलकावरती. षटकातील आपण पाहणार आहोत पुढचा बॉल. यावेळीचा बॉल. हाही चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तिकडे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आला. हा बीमर आहे. नो बॉल घोषित केला. वेस्ट हाईटचा नो बॉल. इथून पुढचा बॉल नसेल फ्री हिटचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळेला सुद्धा नो बॉलचा इशारा पंचांचा आला. हा ओव्हर स्ट्रिपचा नो बॉल. दोन नो बॉल 2 व्हाईट बॉल. इकडे मात्र 4 धावा एक्स्ट्रा खर्च करताना पाहायला मिळेल. बॉलर आहेत शोएब आपण पाहतोय. थोडे महागडे ठरतात. पहिल्या षटकामध्ये मुस्तकीम महागडे ठरले. आता शोएबही महागडे ठरताना पाहायला मिळतात. खूप सारा धावा ते खर्च करताना बघायला मिळाले. पुढचा बॉल. समोरचा बॉल होता. चांगला फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच वेळी लॉंगऑफच्या मधोमध फिल्डर आले. बॉलला पकडले. सिंगल तिकडे मिळेल. एका धावेवरती समाधान नाही मानत आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि आता दुसरी धाव अंगलट आली आहे. महत्वाची विकेट मिळेल. अजून एक धक्का. बॅटिंग करताना टीम म्हसळा संघाला अगदी चुकीची विकेट गमावली. 2 बॅटरने कॉलिंग चुकली. कॉलिंग फसली आहे आणि त्याच कारणानं एक धक्का मोठा. Batsman name? नवीन फलंदाज हुझैफ मैदानाच्या आतमध्ये. काय नाव सर? डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणे त्याने खाल्ला नाही.
चला विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. चेंडू झाले आतापर्यंतचे 4. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळीचा चेंडू चांगला राहिलाय, शरीरापासून दूर आपल्याला पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क इकडे राहिला नाहीये आणि तिकडे अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. हे असे बॉल अपेक्षित आहेत. चांगली रीतीची गोलंदाजी गरजेची आहे जर जिंकायचं आहे, जर लढायचं आहे आणि जर ही महाड धमाका बिग बॅश ट्रॉफी जिंकायची आहे. आकर्षक चषक आहेत या स्पर्धेचे, थोडाच वेळ इथपर्यंत पोहोचतील. काल आपण पाहिले. ओ यावेळीचा बॉल, हा बॉल कसा आहे, हा बॉलही निर्धावच आहे हेच कळलं गेलंय. षटक क्रमांक संपुष्टात आलाय. इकडे दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या तब्बल 36 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा बघायला मिळाल्या 19. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 17 अशा धावा बनल्या, त्या मात्र 36. चला विनंती करेन स्पीडअप घ्या, शेवटच्या षटकाला सुरुवात करायची आहे. टीम श्रीवर्धन टीमचं लक्ष वेधीन. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. आणि या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण सामने हे आपण जर पाहिलं तर लवकरात कसे लवकर पार पडतील याच्याकडे लक्ष देणार आहोत. कारण की आज एक सेमीफायनल आणि एक फायनल अशा 2 एक्स्ट्रा मॅचेस आपल्याकडे आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला साई पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती महत्वाचे इकडे आपण जर पाहिलं तर तिसऱ्या षटकासाठी साई यांना मात्र आमंत्रित केलेत. षटकातील आपण पाहणार आहोत पुढचा बॉल. हो या वेळेला उमेरच्या बॅटमधून साईच्या सुद्धा अगेन्स्ट फटका खेळला. आज उमेर खेळले, लढले, भिडले आणि उमेर यांनी धावा बनवल्या या मॅच मध्ये. अजून एक षटकार. 5 षटकार उमेरच्या बॅटमधून आले या संपूर्ण मॅच मध्ये. 32 धावा आपण जर पाहिलं तर मैदानावरती एकट्याच्या बॅटमधून आल्यात उमेरच्या. टीमची धावसंख्या आहे 42 आणि त्यामधील 32 धावा एकट्या उमेरच्या नावावरती आहेत. पुढचा बॉल. हो यावेळीचा फटका फसला. बॉल हवेत आहे. साई बॉलच्या मागे आणि तिकडे मात्र पकडले गेलेत. महत्वपूर्ण विकेट आणि महत्वपूर्ण धक्का. फलंदाज क्रमांक 3 एक निर्णायक बॅटर उमेर बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामिल आपल्याला पाहायला मिळतील. $42 42 धावा फलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल साई.
ओ बन्नाट वेगाचा बॉल समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, चेंडू जाईल वन बाउंड सरळ सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये आणि धावा धावफलकावरती आपण बघतो पुढे सरकत असताना 46 धावा. 46 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या मैदानावरती लागल्या गेल्यात. साईच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळले जातात. पहिल्या षटकाराला तदनंतरची विकेट पाहिल्यानंतर पुन्हा चौकार बघायला मिळाला आणि आता पुन्हा खोलातला बॉल समोर खेळला. लॉंग ऑनला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एकदा मिळाली, बघता बघता 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 48 धावा. 48 धावा धावफलकावरती लागला. 4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजीसाठी साई आलेत. धावा बऱ्याचशा खर्च झाल्यात या मॅच मध्ये. बॉलिंग करत असताना टीम श्रीवर्धन टीमच्या बाजूनं. यावेळीचा बॉल, हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होते. धावा झाल्यात 49. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळीचा बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल बराच का हवेमध्ये आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होतील. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मसाळा संघाला. या पूर्णपणे इनिंग मधील शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय. षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल. हो, यावेळीचा हाफ ट्रॅकर फटका हवेत खेळला आणि बघता बघता चेंडू हवेसोबत हवाई सफर करण्यासाठी षटकार आला. 6च्या साह्यानं संघाची धावसंख्या 55 धावा. 56चं टार्गेट सेट झालंय. 18 चेंडू 56 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम आपण जर पाहिलं तर श्रीवर्धनला. पूर्वार्धाचा खेळ संपल्यास फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं 56चं टार्गेट आहे. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया फैजान यांचा गोड आवाज.
ठक्की वॉटसल सर देखिए देखिए मसला ने पहले बल्लेबाजी करते टाइम 56 रनों का टारगेट खड़ा किया है शिववर्धन के सामने। शिववर्धन के पास भी अच्छे अच्छे बल्लेबाज है, अरबाज है। देखिए सुफियान पहली गेंद पे छक्का लगाया था और आउट हुए थे इसके पहली मैच में। 18 गेंदे और 56 रनों की जरूरत है। 18 गेंदे और 56 रन अगर शिववर्धन को जीतना है तो। बॉल दोनों आजाद 11 मानगांव और आजाद 11 मानगांव और सुपर सिलेक्ट मानगांव ये दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि कम बॉक्स में आना है। अंपायर नए बॉल जोर से बोलो। दोनों टीम के एक्स्ट्रा खिलाड़ी से गुजारिश है कि ऊपर आके बैठना है। दोनों टीम के एक्स्ट्रा खिलाड़ी मैच की तरफ चलते पहली ओवर लेके नदीम इस मरतबा बैट के लेंगे। इस मरतबा देखिए अरबाज के इनिंग का खात्मा हो सकता था लेकिन कैच ड्रॉप किया है। देखिए थर्ड अंपायर लिया है अंपायर ने अजलान। इन्होंने थर्ड अंपायर का कॉल किया है। देखते हैं रन आउट है या नहीं। देखिए अरबाज जिन्होंने पिछली मैच में क्या बल्लेबाजी की थी अपनी टीम को जिताया था उनकी ही कैच छोड़ी है कीपर ने। अरबाज एक बड़ी मछली फंसाई थी तो नदीम धायरे करने लेकिन अरबाज की कैच छूटी है। देखते हैं अरबाज अपने टीम को जिताते हैं क्या।
थर्ड अंपायर है नट आउट। देखिए सुफियान नहीं मिलेगा। देखिए पहली गेंद में अरबाज ये नाम की मछली फंसाई तो थी नदीम ने, लेकिन कैच ड्रॉप किया था कीपर ने। देखते हैं अब अरबाज किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं। अरबाज को तो मिला है जीवन दान। एक मरतबा नदीम, इस मरतबा अंपायर का इशारा। देखिए नो बॉल रहेगी। उगरा डोले आणि पहाणे पुढचा चेंडू आहे फ्री हिट, वो भी किसको? अरबाज। जो अरबाज बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। इसके पहला मुकाबला जो फिनिश किया था उन्होंने, फिर से एक मरतबा नदीम। इस मरतबा देखे फ्री हिट की गेंद उसे खेल दिया है, फील्डर मौजूद, लेकिन गेंद जाएंगी सीमा रेशा पर। अंपायर अजलान का इशारा, षटकार। देखिए फ्री हिट की गेंद थी, उसे भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए। इस 6 रन से स्कोर कार्ड में बहुत ही स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 7 या आंकड़े पर। इस मरतबा देखिए अरे बल्ले से खेला है, फील्डर मौजूद, जब तक फील्डर फेल करेगा 1 रन आसानी से मुकम्मल। 1 ही रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 8 या आंकड़े पर। देखिए नदीम धायडेकर के खिलाफ पहली गेंद पे हल्ला बोला था अरबाज ने, अभी उनके सामने है सुफियान। देखते हैं सुफियान, इसके पहले मैच में 1 छक्का लगाया था, दूसरी गेंद पे आउट हुए थे सुफियान उर्फ रॉकी। देखते रॉकी किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं उनके सामने। देखिए मसला का सितारा नदीम धायडेकर, उनके सामने शिवर्धन का सितारा रॉकी। देखते हैं इस मरतबा फिर से एक मरतबा, इस मरतबा देखिए खेल दिया, लेकिन खुद फील्ड किया था, लेकिन 1 रन चुराने से नहीं रोकेंगे बल्लेबाज को। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पे स्कोर जा पहुंचा है 9 या आंकड़े पर। देखते फिर से एक मरतबा और तो कैसे गेंदबाजी करेंगे नदीम। इस मरतबा देखे फिर से एक मरतबा अरबाज, इस मरतबा कोई गलती नहीं करेंगे। अरबाज के इनिंग का खात्मा, बड़ी मछली फंसाई। देखे इसके पहले कीपर ने कैच ड्रॉप की थी अरबाज की, लेकिन अरबाज कुछ फायदा उठा नहीं पाए। अरबाज को जाना होगा बैक टू पवेलियन। देखिए अरबाज की जगह संभालने के लिए जा रहे हैं मैदान के अंदर साबिर। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी, स्कोर कार्ड पर स्कोर वही तमा हुआ 9वें आंकड़े पर। दिखते साबिर, उनके सामने मसला का सितारा नदीम धायडेकर। देखे किस प्रकार की इस ओवर की आखिरी गेंद लेकर बॉलर नेम, बॉलर नेम देखिए शाहिद है गेंदबाजी मार्ग पर। 20 मरतबा देखिए आरे बल्ले से खेलना चाहते थे, लेकिन गेंद रडार में नहीं थी साबिर के। देखते हैं साबिर क्या करते हैं। देखिए शाहिद आए गेंदबाजी, पहली गेंद बिंदी फेंकी उस मरतबा, इस मरतबा स्लो गेंद थी गेंद, क्या गेंदबाजी। देखिए अंपायर का इशारा, बिंदी गेंद। अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन, अंपायर से बहस ना करे, अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन। देखिए क्या गेंदबाजी शाहिद की तरफ से देखने मिल रही है हमको। देखिए साबिर का बल्ला बांध के रखा है शाहिद। देखिए स्पिनर गेंदबाजी,
इस मर्तबा अंपायर जी नाराज, अंपायर जी का इशारा, वाइट। स्कोर कार्ड पर स्कोर जा पूछा है 11 या आंकड़े पर फिर से एक मर्तबा। इस मर्तबा आरे बल्ले से खेला है, गेंद को भेजा है सीमा रेखा पार, अंपायर जी का इशारा, षटकार। इस मर्तबा देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं, देखिए इस मर्तबा कमबैक किया है शाहिद ने। देखिए कभी तेरी तो कभी मेरी ऐसी बल्लेबाजी कर रहे हैं साबिर। फिर से एक मर्तबा शाहिद के खिलाफ, इस मर्तबा पटकी हुई गेंद उसे खेल दिया है सलाउद्दीन, तेजी से आते हुए कोई गलती नहीं करेंगे, साबिर को जाना होगा बैक टू पवेलियन। देखिए साबिर के भी इनिंग का खात्मा, देखते हैं क्या गेंदबाजी शाहिद की तरफ से देखने मिल रही है हमको। देखिए साबिर की जगह संभाल ले गए मैदान के अंदर उत्तम। देखिए शाहिद किस प्रकार की गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। पहली ओवर में नदीम दायरे करने सिर्फ 10 रन खर्च किए थे और इस मर्तबा साबिर देखिए बल्लेबाज के, इस मर्तबा देखिए बल्ले को आरा किया, कारपेट के सारे गेंद जारी है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। 4 रन से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 21 या आंकड़े पर। इसमें से जो टीम जीतेगी वो मानगांव के खिलाफ खेलेगी। देखते हैं मानगांव के खिलाफ कौन सी टीम खेलती है। देखिए 6 गेंदे और 35 रनों की जरूरत है। बॉलर नेम कामिल आए हैं गेंदबाजी मार्ग पर। मतलब देखिए फील्डर मौजूद लेकिन एक ही रन मिलेगा। 34 ना 5-34, अब 5 गेंदे और 34 रनों की जरूरत। देखिए उत्तम आए हैं बल्लेबाजी मार्ग पर, 5 गेंदे और 34 रनों की जरूरत। इस मर्तबा देखिए अंपायर का इशारा, वाइट। अब 5 गेंदे और 33 रनों की जरूरत। 5 गेंदों पे 5 बड़े हिट की जरूरत है। 5 गेंदे और 33 रनों की जरूरत। देखिए ये पॉसिबल है, हो सकता है। इस मर्तबा देखिए हो डांडी डांडी गुल, उत्तम को जाना होगा बैक टू पवेलियन। देखिए उत्तम की जगह संभाल ले गए रूपेश मैदान के अंदर। चार गेंदे और 33 रनों की जरूरत है। 4 गेंदे और 33 रन। देखते हैं इधर से मैच का रुख पलटता है क्या। इस मर्तबा देखे बैट की लीडिंग गेज, लेकिन फिर से मर्तबा कीपर की गलती।
मानगांव के कप्तान से गुजारिश है कि टॉस बॉक्स में आ जाए मानगांव के कप्तान।